नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मधला एक्सरसाइज 7.1 मधील क्वेश्चन नंबर 4 त्यामध्ये फर्स्ट आहे x + 2y ≤ 6. आतापर्यंत आपण पाहिले होते वन व्हेरिएबल इक्वेशन x इज ≤ 6 समथिंग अशा प्रकारचे इक्वेशन पाहिले होते. आपण x आणि y मधील इक्वेशन नव्हते पाहिले. करस्पॉन्डिंग इक्वेशन असेल, करस्पॉन्डिंग इक्वेशन असेल x + 2y = 6. हे आहे जनरल इक्वेशन ऑफ लाईन ax + by = c च्या फॉर्म मध्ये आहे. कोणतेही लाईनचं इक्वेशन ड्रॉ करण्यासाठी प्रत्येक वेळेस टेबल ड्रॉ करायचा आहे xy आणि कोऑर्डिनेट xy टेबल ड्रॉ करायचा आहे. प्रत्येक वेळेस रफ स्केच ड्रॉ करायचंय टेबलचं. आपल्याला कोणतेही लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल आणि त्यापासून लाईन ड्रॉ करायची आहे तर आपल्याला 2 पॉइंट गरजेचे आहेत. त्यामधील प्रत्येक वेळेस अशा प्रकारचं इक्वेशन दिलेलं असेल, एकदा x कोऑर्डिनेट 0 घ्यायचा आहे. x कोऑर्डिनेट यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर x = 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर 0 + 2y = 6 म्हणजेच 2y = 6 आणि y भेटते आपल्याला 3. ज्यावेळेस x = 0 आहे त्यावेळेस y = 3 भेटते. आपल्याला कोऑर्डिनेट भेटलेला आहे लाईनवरचा 0, 3 हा x + 2y = 6 या लाईनवरती लाय करतोय. दुसरा पॉइंट घ्यायचा आहे y कोऑर्डिनेट 0 घ्यायचा आहे. एकदा y = 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर x + 2 × 0 = 6 म्हणजे x = 6 भेटते. 6 0 हा दुसरा कोऑर्डिनेट भेटलेला आहे. कोणतेही लाईन ड्रॉ करण्यासाठी लाईनवरील 2 पॉइंट सफिशियंट आहेत. 2 पेक्षा जास्त असतील तरी काही हरकत नाही, पण आपल्याला 2 पॉइंट सफिशियंट आहेत. कोणतेही 2 पॉइंट घेऊ शकता. मी सिंपल 2 पॉइंट घेतलेले येतं आणि दोनही ऍक्सिस वरती लाय करतात. 0, 3 हा y ऍक्सिस वरती लाय करेल आणि 6, 0 हा x ऍक्सिस वरती लाय करेल. ऍक्सिस ड्रॉ करूत आपण, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. मला x आणि y ऍक्सिस वरील निगेटिव्ह पॉइंट नाहीत म्हणून मी x आणि y ऍक्सिसला फक्त पॉझिटिव्ह कोऑर्डिनेटच घेतोय. x ऍक्सिस वरती जास्तीत जास्त 6 गरजेचं आहे आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6. नेक्स्ट y ऍक्सिस वरील पॉइंट 1, 2, 3, 4 आणि 5. y ऍक्सिस वरती आपल्याला जास्तीत जास्त 3 पॉइंट गरजेचे, 3 पर्यंत गरजेचं आहे. आपल्याला पहिला कोऑर्डिनेट ड्रॉ करायचा आहे 0, 3. एक y ऍक्सिस वरती असेल x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट 3, 0, 3 हा आहे. नेक्स्ट दुसरा कोऑर्डिनेट 6, 0 हा ड्रॉ करायचा आहे. x कोऑर्डिनेट 6, y कोऑर्डिनेट 0, 6, 0 हा असेल, हा आहे 6, 0. या 2 पॉइंट मध्ये जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. 0, 3 आणि 6, 0 आपल्या x + 2y = 6 या लाईनला हे करणार. आपण ही लाईन व्यवस्थित स्केलचा यूज करून तुम्ही ड्रॉ करू शकताय. ही लाईन आहे x + 2y = 6 ची. पण आपल्याला तर पाहिजे रिजन x + 2y ≤ 6 पाहिजे. म्हणजेच x + 2y x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट x + 2 × y कोऑर्डिनेट हा 6 पेक्षा छोटा असला पाहिजे. मग काय करायचंय, रिजन ड्रॉ करायचा आहे. एक तर लाईनच्या खालच्या साईडचा असेल किंवा लाईनच्या वरच्या साईडचा असेल. आपण ट्रायलसाठी एक सॅम्पल म्हणून 3 आणि 5 वरचा एक पॉइंट घेऊ. 3 आणि 5 पाहूत वरचा पॉइंट सॅटिस्फाय करतोय का. 3, 5 घेतलेला आहे. 3, 5 सबस्टिट्यूट करून पाहिलाय कोणत्या इक्वेशन मध्ये, x + 2y = 6 मध्ये. पाहू 3 x कोऑर्डिनेट 3 आहे प्लस 2 × 5 काय कॅल्क्युलेशन होतात, 3 + 10 and which is 13 which is not less equal 6. therefore हा वरचा रिजन नाहीये. खालच्या रिजन मधला कोणताही पॉइंट घेऊ शकता. सिंपल पॉइंट आहे. 1, 1 घेतल्यानंतर सबस्टिट्यूट करून पाहायचं आहे. 1 प्लस पाहायचं आहे. 1 + 2 × 1 1 + 2 is 3 and 3 is less equal 6. therefore या साईडचा रिजन सॅटिस्फाय करतोय. ज्या साईडचा रिजन सॅटिस्फाय करतोय त्यासाठी एक छोटा मार्क करायचा आहे. सिम्पली आपण दुसरा पॉइंट जास्तीत जास्त यूज करायचा आहे ओरिजिन जर सबस्टिट्यूट केलं 0 + 2 × 0 is 0 and 0 is always less equal 6.
कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरपेक्षा 0 हा छोटाच असेल, त्यामुळं ओरिजिनच्या साईडचा रिजन आहे आपण अशा प्रकारे रिजन ड्रॉ करू शकतो. सॉल्व एक्झाम्पल पाहिजे त्यामध्ये पण आपल्याला असे काही एक्झाम्पल आहेत. यामध्ये हा क्वेश्चन सबमिशन झालेला आहे. शेडेड रिजन जो आहे तो गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. नेक्स्ट म्हणजेच या लाईनच्या खालचे सर्व पॉइंट हे गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करतात. नेक्स्ट यामधला दुसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड क्वेश्चन आहे, तो आहे 2x - 5y 2x - 5y ग्रेटर इक्वल 10. करस्पॉन्डिंग इक्वेशन असेल, इक्वेशन आहे काय आहे 2x - 5y इज इक्वल टू 10. पाहू त्यासाठी करस्पॉन्डिंग टेबल पण ड्रॉ करायचं आहे, एक्स वाय आणि ऑर्डर पेअर एक्स वाय. व्यवस्थित टेबल ड्रॉ केल्यानंतर हे परत एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे. आणि इथं ड्रॉ करताना इक्वेशन एस इक्वल वगैरे लिहा. एक्स इज इक्वल टू एकदा 0 घ्यायचंय, एकदा वाय इज इक्वल टू 0 घ्यायचंय. सर्व इक्वेशन साठी सेम ट्रिक ठेवा, सोपी ट्रिक आहे भरपूर. एक्स इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर रफ कॅल्क्युलेशन असेल हे एक्स इज इक्वल टू 0 - 5y इज इक्वल टू 10. पाहू शकता y इज इक्वल टू 10 डिवाइड बाय -5 म्हणजे y इज इक्वल टू -2. 0 आणि दुसरा y कोऑर्डिनेट आहे -2. y इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला भेटतंय 2x - 0 इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू असेल 10 डिवाइड बाय 2 इज 5. ज्यावेळेस y 0 असेल, x इज इक्वल टू 5 असेल, 5 0. हे कॅल्क्युलेशन रफ कॅल्क्युलेशन असेल, याचा काही उपयोग नसेल. आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला 2 पॉइंट भेटलेले आहेत लाईनवरचे. एक आहे x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट -2. 0 -2 आणि 5 0 असे 2 पॉइंट भेटलेले आहेत. ह्या लाईनवरती 2x - 5y इज इक्वल टू 10. वाय ऍक्सिस वरती निगेटिव्ह पॉइंट पाहिजे आपल्याला, एक्स ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह पॉइंट पण चालतील पाहिजे. काळजीपूर्वक ग्राफ ड्रॉ करायचा आहे एक्स वाय. दिस इज 1 2 3 4 5 6. एक्स ऍक्सिस वरती 5 पर्यंत सफिशियंट आहेत. मला निगेटिव्ह पॉइंट पण हवे आहेत. -1 -2 इथं पण -1 -2 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ शकताय तुम्ही स्केलने. मी आता रफ करतोय ते कॅल्क्युलेशन. दिस इज 1 2 3. पाहू 0 -2 एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट -2 आहे. 0 -2 लाय करल इथं, हाय 0 -2. नेक्स्ट दुसरा आहे 5 0 एक्स कोऑर्डिनेट 5 वाय कोऑर्डिनेट 0 5 0 हा लाय करतोय. या 2 पॉइंट मधनं जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. या 2 पॉइंट मधनं जाणारी लाईन ड्रॉ करताना तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करू शकता. स्केलचा यूज करून या पॉइंट मधनं लाईन ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट ही लाईन जी झालेली आहे ती लाईन झालेली आहे. लाईनवरचा प्रत्येक पॉइंट हा सॅटिस्फाय करेल हे इक्वेशन 2x - 5y इज इक्वल टू 10. पण आपल्याला इज इक्वल टू 10 नकोय, त्यापेक्षा मोठाले पॉइंट पाहिजेत, ग्रेटर इक्वल 10 पाहिजेत. पाहू ओरिजिनच्या साईडचा एक पॉइंट घेऊ. लाईन कोणतीही लाईन ड्रॉ केल्यानंतर फिजिबल रिजन म्हणजेच आपल्याला रिजन शेड करण्यासाठी गिवन इन इक्वेशन जे दिलेलं आहे त्यामध्ये लाईनच्या दोनही साईडचे पॉइंट घ्यायचा. एक पॉइंट सॅटिस्फाय करून पाहायचा आहे कोणता रिजन सॅटिस्फाय करतोय. एकदा वरचा घेत जायचा, एकदा खालचा घेत जायचा. आपण वरचा पॉइंट घेतोय. सो पॉइंट असेल वरती 0 0 हा सॅटिस्फाय पाहूत सॅटिस्फाय करतोय का. इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून पाहायचंय. 2 टाइम्स 0 इज 0 -5 टाइम्स 0 इज 0. 0 - 0 बिकम 0 अँड 0 इज नॉट ग्रेटर इक्वल 10. ओरिजिनच्या वरच्या साईडचे पॉइंट गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करत नाहीत. ओरिजिनच्या खालच्या साईडचे पॉइंट पाहूत. हा पॉइंट घेतलेला आहे. एक्स कोऑर्डिनेट आहे 3 आणि वाय कोऑर्डिनेट आहे -3. सॅटिस्फाय करतोय का पाहू. एक्स कोऑर्डिनेट 3 2 टाइम्स 3 6 -5 टाइम्स -3 अँड बिकम हे पॉझिटिव्ह होऊन जाईल. 6 + 5 3 आर 15. 6 + 15 अँड विच इज इक्वल टू 21 अँड चेक विच इज ग्रेटर इक्वल 10. हे 10 पेक्षा मोठं आहे म्हणल्यानंतर या साईडचे पॉइंट एक सॅटिस्फाय करतोय. तुम्ही चेक करू शकता बाकी कोणताही पॉइंट या साईडचा हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि आपल्याला या साईडचा रिजन ड्रॉ करता येईल. एक कोणताही पॉइंट घेऊ शकता
तुम्ही तुमच्या मनाने पण पॉईंट घेऊन पाहिजे आहे आणि आपल्याला रिजन ड्रॉ करता येईल. आणि इथं ड्रॉ करता येईल आपल्याला विच इज ग्रेटर इक्वल 10 2x - 5y शेडेड जो रिजन आहे तो गिवन इक्वेशन सॅटिस्फाय कराल. हा झालेला आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आणखी 2 क्वेश्चन आहेत ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचे. इथं होमवर्क परत मला सेंड करून दाखवायचं आहे. डिफिकल्टी असतील तर डिफिकल्टी पण विचारायची. आता परत परत व्हिडिओ पाहून चेक करायचे आणि तुम्ही परत मनाने सॉल्व्ह करून पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 पाहायचा आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आता 2 इक्वेशन ॲट अ टाइम सॉल्व्ह करायचे आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये सॉल्व्ह ग्राफिकलीच आहे आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे 5 मध्ये. फर्स्ट आहे 2x + y इज ग्रेटर इक्वल टू अँड दुसरं इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे x - y लेस इक्वल 1. हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत ॲट अ टाइम. करस्पॉन्डिंग इक्वेशन इज दोघांचाही कॉमन इक्वेशन आर. पहिलं इक्वेशन होईल 2x + y इज इक्वल टू 2 आणि दुसरं इक्वेशन होऊन जाईल x - y इज इक्वल टू 1. अगोदर यांच्यासाठी लाईन ड्रॉ करू आपण. लाईन ड्रॉ करण्यासाठी दोघांसाठीही टेबल गरजेचं आहे. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि xy कोऑर्डिनेट. प्रत्येक वेळेस एकच पद्धत असेल सर्व एक्झाम्पलसाठी आणि तीच यूज करायची सोपी पद्धत आहे. x कोऑर्डिनेट 0 घ्यायचा आहे, y कोऑर्डिनेट 0 घ्यायचा आहे. x कोऑर्डिनेट 0 जर घेतला 2 × 0 इज 0 प्लस y इज इक्वल टू आपल्याला भेटेल 2 म्हणजे आपल्याला भेटलेला आहे 0 2 हा एक पॉईंट भेटलेला आहे. y इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर 2x इज इक्वल टू 2 म्हटल्यानंतर x इज इक्वल टू 2 / 2 इज 1 आपल्याला भेटलेला आहे 1 0 हा दुसरा पॉईंट भेटलेला आहे. नेक्स्ट x - y इज इक्वल टू 0 ही भरपूर सोपी पद्धत आहे आणि आपण बाकीही पॉईंट यूज करू शकता आणि कोणत्याही लाईनसाठी 2 पॉईंट सफिशियंट असतात. एकदा x इज इक्वल टू 0 घ्यायचंय, एकदा y इज इक्वल टू 0 घ्यायचंय. x इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर -y इज इक्वल टू 1 भेटल आणि y इज इक्वल टू -1 भेटल म्हणजे आपल्याला पुढचा पॉईंट भेटलेला आहे 0 - 1. नेक्स्ट सपोज y इज इक्वल टू 0 घेतलेलं आहे, x - 0 बिकम्स 1 भेटतंय, x इज इक्वल टू 1 होतंय, पुढचा पॉईंट भेटलेला आहे 1 आणि 0 हा दुसऱ्या लाईनचा दुसरा पॉईंट आहे. नेक्स्ट आपण एक लाईन ड्रॉ करायची आहे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. ग्राफ ड्रॉ करताना काळजी घ्यायची आहे. मी इथं स्केल थोडी मोठी घेईल, 2 सेंटीमीटर इज इक्वल 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 घेईल. 2 सेंटीमीटर थोडंसं डिस्टन्स पण मेंटेन राहील. 1 2 आणि 3 जास्त पॉईंटची गरज नाहीये. इथं असेल y ऍक्सिस वरती -1 गरजेचं आहे पॉईंट, x ऍक्सिस वरती -1, y ऍक्सिस वरती 1 आणि हा आहे 2. नेक्स्ट सपोज 0 2 हा एक पहिला पॉईंट आहे. 0 2 ड्रॉ केल्यानंतर 0 2 कुठं ड्रॉ करता येईल, y ऍक्सिस वरती असेल. x कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट 2 आहे. नेक्स्ट 1 0 x ऍक्सिस वरती पॉईंट येईल, x कोऑर्डिनेट 1 आणि y कोऑर्डिनेट 0. या 2 पॉईंट मधून पास होणारी लाईन असेल 2x + y इज इक्वल टू 2 आणि या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. पाहू स्केलचा यूज करून तुम्ही एक्झॅक्ट पॉईंट मधून लाईन ड्रॉ करू शकता. ही लाईन आहे 2x + y इज इक्वल टू 2. पाहू आता आपल्याला रिजन ड्रॉ करायचा आहे. आपल्याला पाहिजे 2x + y 2x + y ग्रेटर इक्वल 2 पाहिजे. पाहू एक ओरिजिनच्या साईडचा रिजन घेऊ. एकदा ओरिजिन सबस्टिट्यूट करून पाहू. 0 0 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर 0 + 0 अँड विच इज नॉट ग्रेटर इक्वल टू 2 × 0 इज 0 and 0 become 0 and 0 is not greater equal to, therefore ओरिजिनच्या साईडचा रिजन येत नाही, ओरिजिनच्या अपोजिट साईडचा. त्यासाठी एक पॉईंट इकडचा घेऊन पाहू. 2 2 सबस्टिट्यूट केल्यानंतर 2 × 2 इज 4 4 + 2 इज 6 अँड 6 इज ग्रेटर इक्वल टू मोठा आहे इक्वल टू पण चालेल. रिजन ओरिजिनच्या अपोजिट साईडचा आहे, या साईडचा रिजन आहे. फक्त एक मार्क करा, आपल्याला कॉमन रिजन ड्रॉ करायचा आहे यासाठी. नेक्स्ट दुसऱ्या लाईनसाठी पहिल्या लाईनचा रिजन पण आपल्याला लक्षात आहे, त्यासाठी मार्क पण केलेला आहे आणि लाईन पण ड्रॉ करून झालेली आहे. अगोदर फक्त या 2 पॉईंटचा यूज करून लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या लाईनकडे जायची आहे. नेक्स्ट दुसऱ्या लाईनसाठी पहिला पॉईंट आहे 0 - 1. x कोऑर्डिनेट 0 आहे, y कोऑर्डिनेट -1 आहे, y ऍक्सिस वरती -1 पॉईंट पाहिलेला आहे. नेक्स्ट x ऍक्सिस वरती 1 आणि 0
हा आहे -1 0 आणि 1 0 तर आहे आपल्याकडं. 1 0 हा पॉईंट अगोदरच होता, त्यामधूनच लाईन ड्रॉ करायची आहे. पूर्वीचाच पहिल्याच लाईनसाठी यूज केलेला आहे तोच पॉईंट यूज करतोय. ही लाईन झालेली आहे. लाईन इन्फानाइट असेल, या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट x - y = 1 असेल. स्केलचा यूज करून तुम्ही व्यवस्थित लाईन ड्रॉ करू शकता. ही लाईन आहे x - y = 1. नेक्स्ट, आता आपल्याला रिजन ड्रॉ करायचा आहे. x - y = 1 साठी पाहिजे. आपला क्वेश्चन आहे x - y = 1. त्यासाठी रिजन ड्रॉ करायचा आहे. एकदा पाहू ओरिजिन सॅटिस्फाय करतंय का काय. ओरिजिन पॉईंट सबस्टिट्यूट केल्यानंतर 0 - 0 बिकम 0 अँड विच इज लेस इक्वल 1. 0 हा 1 पेक्षा छोटा आहे म्हणल्यानंतर ओरिजिनच्या साईडचा रिजन सॅटिस्फाय करतोय इक्वेशन. ओरिजिनच्या साईडचा रिजन सॅटिस्फाय करतोय हे गिव्हन इक्वेशन. आता पाहू शकतो आपल्याला कॉमन रिजन ड्रॉ करायचा आहे. ओरिजिनच्या खालच्या साईडचा रिजन हे इक्वेशन सॅटिस्फाय करत नाहीये. तुम्ही एक पॉईंट घेऊन पाहू शकता. मनाने कोणताही पॉईंट घ्यायचा आहे, सॅटिस्फाय सबस्टिट्यूट करायचा आहे या इक्वेशन मध्ये. सॅटिस्फाय करतोय का ते पाहायचंय आपल्याला. नेक्स्ट, ह्या लाईनच्या वरचे पॉईंट सॅटिस्फाय करतात आणि ह्या लाईनचे वरचे पॉईंट सॅटिस्फाय करतात. म्हणल्यानंतर कॉमन फिजिबल रिजन जो असेल तो असेल हा कॉमन फिजिबल रिजन. हे दोनही इक्वेशन सॅटिस्फाय करणारे सर्व पॉईंट या रिजन मध्ये असतील. हे सर्व पॉईंट या रिजनच्या, या लाईनच्या वरचे पॉईंट आणि या लाईनच्या वरचे पॉईंट हे सर्व पॉईंट हे दोनही इक्वेशन ऍट अ टाइम सॅटिस्फाय करतील. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन परत रिवाइज करायचंय आणि मगच मनाने लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिजन ड्रॉ केल्यानंतर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि इथं x + y > y कारण आपण रिजन ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट, दुसरा क्वेश्चन आहे यामध्ये, क्वेश्चन नंबर 5 मध्ये. पॉज करून व्यवस्थित लिहून घेऊ शकताय तुम्ही. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दुसरा क्वेश्चन आहे, याच टाईपचा दुसरा क्वेश्चन आहे. व्यवस्थित पाहू शकतो आपण. x - y <= and x + 2y <= 8. करस्पॉन्डिंग इक्वेशन असतील. इक्वेशन आर काय झालेले आहेत, x - y = 2 आणि दुसरं इक्वेशन झालेलं आहे अँड x + 2y = 8. पाहू इक्वेशन ड्रॉ करण्यासाठी x y आणि xy हा पहिल्यासाठी टेबल असेल. व्यवस्थित टेबल सिंपल असेल, ड्रॉ करायचं आहे. x = 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर आणि एकदा y = 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर यासाठी पण x y आणि कोऑर्डिनेट x y टेबल ड्रॉ करायचा आहे घाई न करता. x y आणि कोऑर्डिनेट x y. x = 0 घ्यायचं एकदा आणि एकदा y = 0 घ्यायचं. ज्यावेळेस x = 0 घेऊ पहिल्या इक्वेशनसाठी आपल्याला भेटेल -y = 2 म्हणजेच y = -2. 0 - 2 हा पहिल्या लाईनचा पहिला पॉईंट. y = 0 घेतल्यानंतर x - 0 बिकम्स x अँड विच इज इक्वल टू भेटेल 2. 2 0 हा दुसरा पॉईंट भेटलेला आहे पहिल्या लाईनचा. दुसऱ्या लाईनसाठी पण लाईन ड्रॉ करू. x = 0 घेतलेला आहे. 2y = 8 अँड y बिकम्स 8 / 2 विच इज 4. 0 4 हा दुसरा पहिला पॉईंट झालेला आहे दुसऱ्या लाईनचा. नेक्स्ट, y = 0 घेतल्यानंतर x डायरेक्टच 8 भेटून जाईल आणि 8 0 हा दुसरा पॉईंट असेल. आपल्याला x ऍक्सिस वरती 8 पर्यंत जाण्याची गरज आहे. ते इक्वेशन सॉल्व्ह करतानाच लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट, ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी y ऍक्सिस वरती पण -2 पर्यंत पॉईंट पाहिजेत हवे आहेत आपल्याला. दिस इज x ऍक्सिस आणि हा आहे y ऍक्सिस. हा आहे 1 2 3 4 5 6 7 8. इथं आहे y ऍक्सिस वरती 1 2 3 4 पर्यंत हवे आहे. इथं असेल तुम्ही स्केलचा यूज करून घेऊ शकताय. -1 आणि -2 स्केलचा यूज करून व्यवस्थित ड्रॉ करायचे आहेत. आपल्याला पहिला पॉईंट आहे पहिल्या लाईनसाठी अगोदर दोन्ही पॉईंट ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि रिजन पण ड्रॉ करायचा आहे. 0 - 2 x कोऑर्डिनेट 0 y कोऑर्डिनेट -2. x कोऑर्डिनेट 0 y कोऑर्डिनेट -2. नंतर दुसरा पॉईंट आहे 2 0. या दोनही पॉईंट मधून जाणारी लाईन असेल ही.
स्केलचा यूज करून तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करू शकता. आणि ही लाईन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 2. या लाईनवरचा कोणताही पॉईंट पाहू शकता, हे गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करू शकता. कोणताही घ्या तुम्ही आणि तो इक्वेशन सॅटिस्फाय कराल. नेक्स्ट आपल्याला पाहिजे रिजन कोणता सॅटिस्फाय करतोय. ओरिजिन सबस्टिट्यूट करून पाहिलं गिवन इक्वेशन मध्ये. x मायनस वाय लेस इक्वल टू मध्ये ओरिजिन 0 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर 0 मायनस 0 विच 0 इज लेस इक्वल टू सॅटिस्फाय होतोय म्हटल्यानंतर ओरिजिनच्या साईडचा रिजन सॅटिस्फाय होऊन एकच मार्क करायचा आहे छोटा. खालचा पण पॉईंट घेऊन पाहू शकता, पण ते सॅटिस्फाय करत नाहीये. एक्स कॉर्डिनेट सपोज 2 घेतला आणि वाय कॉर्डिनेट -2 घेतला. 2 एक्स कॉर्डिनेट 2 आहे, वाय कॉर्डिनेट -2. मायनस मायनस बिकम +2 and 2 + 2 is 4 and which is not less equal to. therefore खालच्या साईडचा रिजन येणार नाहीये, वरच्या साईडचा येईल. एकच छोटा मार्क करायचा आहे. दुसऱ्या लाईनसाठी x + 2y इज इक्वल टू 8 साठी 2 पॉईंट आहेत. एक्स कॉर्डिनेट 0, वाय कॉर्डिनेट 4, वाय ऍक्सिस वरती पॉईंट आहे 0 4. नेक्स्ट 8 0 एक्स ऍक्सिस वरती असेल 8 0 हा पॉईंट आहे. व्यवस्थित स्केलचा यूज करून लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन आहे x + 2y इज इक्वल टू 8. जोपर्यंत आपण रिजन ड्रॉ करत नाही तोपर्यंत लेस इक्वल ग्रेटर इक्वल ड्रॉ करू शकत नाहीत. नेक्स्ट आपल्याला रिजन ड्रॉ करायचा आहे. खालचे पॉईंट सॅटिस्फाय करताय की लाईनच्या वरचे पॉईंट. लाईनच्या खालचे पॉईंट म्हणजे ओरिजिनच्या साईडचा एक पॉईंट घेऊन पाहू. 0 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर 0 होतोय आणि चेक 0 इज लेस इक्वल 8. देअरफॉर ओरिजिनच्या साईडचा रिजन म्हणल्यानंतर हा येतोय. ओरिजिनच्या अपोजिट साईडचा रिजन जर घेतला, सपोज पॉईंट घेतलेला आहे 5 5 5 5 वरती असेल, सबस्टिट्यूट करून पाहिला 5 + 10 2 times 5 is 10. 5 + 10 is 15 and check 15 is not less equal 8. therefore ओरिजिनच्या साईडचा रिजन सॅटिस्फाय करतोय. आपल्याला कॉमन रिजन ड्रॉ करायचा आहे. कॉमन रिजन असेल या लाईनसाठी हा रिजन आहे. दोघांचाही कॉमन व्यवस्थित ड्रॉ करू शकताय. दोघांचाही कॉमन रिजन असेल हा या लाईनचा रिजन इन्फायनाइट आहे आणि आपण पाहू शकतो हा सर्व कॉमन रिजन हा दोनही लाईनची इक्वेशन ऍट अ टाइम सॅटिस्फाय करताय. या कॉमन रिजन मधील कोणताही एक पॉईंट घेतला तर तो दोनही इक्वेशन सॅटिस्फाय करेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आणि 5 यामध्येच आहेत सब क्वेश्चन. ते सर्व विद्यार्थ्यांनी होमवर्कला सॉल्व्ह करायचे आहे. आजचं लेक्चर इथंच थांबतंय. थँक्यू. सर्व विद्यार्थ्यांनी होमवर्क करायचं आहे. डिफिकल्टी असतील तर विचारायच्या आहेत. सोबतच सॉल्व एक्झाम्पल पण करायचे इथं. थँक्यू.